नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कारण आता सत्या एका मीटिंगसाठी मुंबईला चाललेला आहे. तर सत्याच्या आईचं दर्शन घेतो आणि सत्या सर्वांचं दर्शन घेतो घरातून. आणि मंजू देवापुढे जाऊन उभे राहतात आणि देवापुढे प्रार्थना करते की सत्याला सखरूप घरी येऊ दे. तर ते दिवा इजलेला असतो आणि सत्या ते गाडी पुसत असतो. त्या नोकरकडे गेलेला होता आणि त्या नोकरला म्हणतो, कोणीही बाहेरचं आलं तर मला एक शंका आली तर मला एक कॉल करायचा, ताबडतोब कॉल करायचा, असा सत्य त्या नोकरांना सांगतो. तर मित्रांनो, आणि सत्याच्या आई म्हणते, सत्या तू तिकडे गेलात मला एक कॉल कर असं म्हणते. तर सत्या म्हणतो, हो आई, मी तिकडे गेलो, तुझ्या कामासाठीच चाललेलो आहे, मी तिकडे गेलो, तुला एक कॉल करतो. आणि सत्या आता घरातून बाहेर पडतो आणि सत्या हेलिकॉप्टरच्या दिशेने जातो आणि हेलिकॉप्टरचा दरवाजासुद्धा सत्या उघडतो आणि सत्या तिच्यामध्ये बसतो. आणि आपल्याला एकदा दोनदा सत्या हेलिकॉप्टर उडत असताना सत्या एकदा दोनदा दाखवण्यात येतो. आणि जे आर्यांना गुंडे धाडलेले होते, ते गुंड्यांनी विमानामध्ये आपल्या हेलिकॉप्टरमध्ये एक बॉम्ब ठेवलेला होता आणि ते हेलिकॉप्टर उडवल्याच्या बाद ते गुंड्यांनी खालून बॉम्बचं बटन दाबलं, रिमोटचं बटन दाबलं आणि सत्याचा तिथंच खेळ संपला. तर सत्याचा खेळ संपला. तर हे अजून मंजू आणि आईना यांना माहिती नव्हतं. आर्यन एक कोणाची तरी फोनाची वाट बघत होता, की आर्यन मनामध्ये एवढा खुश होता की आर्यनला फक्त कोणाचा तरी फोन वाजायचा. म्हणजे आर्यनला वाटत होतं की माझ्या फोनावरती आता एक फोन येणार आणि सत्याची आपल्याला बातमी कळणार आणि सत्य या दुनियामधून नसला आणि आता मंजू माझी होणार, असं फक्त आर्यनच्या मनामध्ये असे लड्डू फुटत होते. आणि आर्यनना केलेला प्लॅन आर्यनलाच माहिती होता की मी गुंडे पाठवले होते. तर आर्यननी गुंडे पाठवले आणि सत्याचा तिथंच खेळ संपवला गेला आणि सत्याला हवामध्येच उडवलं गेलं. कारण सत्या आता इथून पुढं आपल्याला मालिकामध्ये कधीच दिसणार नाही. कारण फक्त आर्यनला कशामुळे केले की आर्यनला फक्त मंजूसोबत लग्न करायचं आणि आर्यन ते एका बंगल्यापुढं गेला आणि म्हणाला, फक्त आता मंजू माझीच राहणार, आता मी एक काटासुद्धा काढलेला आहे, आता सत्याचा जीव घेतलेला आहे, आता जे बी मंजूच्या आयुष्यामधून येईन त्यांचा मी जीव घेईन. आणि ते फोन असा वाजला आणि ते फोनावर ते म्हणाला का, आर्यन म्हणाला, काम झालं का? ते फोनावरला पुढचा माणूस म्हणाला, हो काम झालं. तर आर्यन म्हणाला, तुमचे पैसे तुम्हाला भेटून जातील. पण ते म्हणाला, ते पुढचा माणूस म्हणाला, तुम्ही जा आणि टी व्हीवरती ब्रेकिंग न्यूज पहा. तर आर्यन जातो घरामध्ये आणि टी व्हीमध्ये लावतो आणि टी व्हीमध्ये लावल्याच बाद ब्रेकिंग न्यूज येते की साताऱ्याचा वाघ आणि सत्या ह्याचा इमानाचा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये सत्याचा जीव गमावा लागला, असं टी व्हीवरती न्यूज येताच आर्यन आईला, मग सत्याच्या आईला हाक मारतो आणि मंजूलासुद्धा हाक मारतो आणि सर्वजण पळत येतात. तर त्याची बहीण, सत्याची बहीण, हे सर्वजण अमुक डमुक सर्वजण पळत येतात आणि मग तो टी व्हीकडे पाहायला लावतो आणि टी व्हीमध्ये तीनदा आर्यन टी व्हीवरती न्यूज दाखवतो आणि ते सारेजण न्यूज बघतात आणि आपली सत्याची आईसुद्धा न्यूज बघते आणि सत्याची बहीणसुद्धा न्यूज देखते आणि आपली मंजूसुद्धा न्यूज पाहते आणि न्यूज पाहिल्याच्या बाद म्हणते की हो माझा सत्या नसेल, कारण माझा सत्या इमानाच्या स्पोर्टमध्ये मरणार नाही. कारण अशी मंजू मोठ्यानं म्हणत म्हणत रडत राहते आणि मंजूची आई मंजूला म्हणते, सावर बेटा, सावर बेटा. आणि आई आई अशी मोठ्यानं रडते आणि भाऊसुद्धा रडतो. न्यूजला बघितल्यावर भाऊसुद्धा मोठ्यानं हमला फोडतो. आता तो म्हणतो, मी कसं करू आणि सत्या वाचून कसं राहू. तर आर्यन मस्त मनामध्ये खुश होतो आणि जिथं मंजू बसलेली असते ना आईच्या गळ्यामध्ये पडत रडत रडत, तर तिथं आर्यन बसतो आणि आर्यन मंजूच्या याला हात लावण्याचा खूप प्रयत्न करतो आणि आर्यनचं काही हिंमत होत नाही. कारण आर्यनला वाटतं आपण हिच्या अंगाला हात लावला तर ही आपल्या कानाखाली सुद्धा मारल. तर तिला काय माहिती होतं की आर्यनना हा प्लॅन केला होता आणि आर्यनना प्लॅन केल्यामुळं आपला पतिदेव म्हणजे मंजू आपल्याला सोडून, आपले सत्या आपल्याला सोडून जाईन, असं तिला काय माहिती होतं. आता हे मंजूला कळल्यावर आता आर्यनना हा प्लॅन केला होता. तर आता मंजू आर्यनला कसं काय करेल, आर्यनला कशी प्रेमाची कबुली दिली आहे, तर मला तर वाटत शक्य नाही आहे. मित्रांनो, आता सत्य आपल्याला मालिकामध्ये कधीच दिसणार नाही. कारण आता सत्याचं कॅरेक्टर संपलेलं आहे आणि सत्याला आता आपल्या मालिकांनी काढून टाकलेलं आहे. फक्त आपल्याला मंजू आणि आर्यनच आता हे सर्वजण कॅरेक्टरमध्ये दिसतील. पण आता मंजूचं कोणी घेणार. आता मंजू फक्त आता एकटी पडलेली आहे. सत्याच्या भावाला सुद्धा सत्या भेटणार नाही. एका आईला लेक भेटणार नाही. एका बहिणीला भाऊ भेटणार नाही. कारण नियतीचा खेळापुढं कोणाचंच काही चालत नाही. तर मित्रांनो,
आता आपल्याला प्रेक्षकांनो जसं आपल्या आयुष्यामध्ये घडतं आहे तसंच आपल्याला मालिकामध्ये सुद्धा दाखवले जात आहे. आपला पाण्याचा बुडबुडा म्हणजे आपल्या पाण्याचा बुडबुडा निघून गेला तर आपल्या शरीराला काहीच देह नाही. आपली आत्मा निघून गेल्यावर आपल्याला काहीच काहीच हॅलो राहत नाही. आपल्याला लोक फक्त 1-1.5 घंटा ठेवतात आणि बादमध्ये जाळून टाकतात. आपला देह कोणीच घरामध्ये ठेवत नाही. जोपर्यंत आपल्या देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच आपल्याला मान मर्यादा आहे. जेव्हा आपली आत्मा आहे देहामधून सोडून जाते तेव्हा आपल्या फक्त देह फक्त कुठं असतो, एका लाकडावर असतो आणि लाकडाच्या अग्नीमध्ये आपण सर्वजण जळतात. तर कोणीही देह करू नये आणि कोणाचाही दुश्मन कोणी बनू नये. कितीही दुश्मनपणी असली तरी आपण भावासारखी आणि बहिणीसारखी दुश्मन असले तर सोडून द्यावी. त्याला बोला वाटलं तर बोलू नाही, पण कारण असं कोणासोबत करू नये. हे आर्यनना फक्त मंजूसाठी असं केलेलं होतं. आर्यनला वाटत होतं की आता सत्याला संपवल्यावर आपल्याला मंजू म्हणाल की मी तुझ्यासोबत लग्न करेल. आता तिचा खेळ आता आर्यननं सत्याला संपवलं आणि आर्यन आता मंजूसोबत लग्न करायचे सुद्धा स्वप्न पाहत आहे. पण आता आर्यनचं स्वप्न पूर्ण होतं की नाही होतं, पण आर्यननं एक स्वप्न पूर्ण केलेलं आहे की आर्यनने सत्याला संपवलं आणि सत्याला जे गुंड्यानं मारलं, जे आर्यननं लावले ते गुंडे, आता ते गुंडेसुद्धा आता काही दिवसामध्ये पोलिसांच्या सुद्धा ताब्यात येतील. आणि विमान कसं क्रॅश झालं, काय झालं, तिच्यासोबत एक पायलटसुद्धा वाढल्या, एक पायलटचे सुद्धा आपलं हे झालेलं आहे. तर मित्रांनो, आर्यनना एवढा मोठा जबरदस्त प्लॅन केलेला होता. आर्यन मंजूच्या त्याच्या घरात राहून एवढं आर्यनना काहीच समजू दिलं नाही. असा प्लॅन आखला की सारा डाव सफल झाला. म्हणजे आपल्याला सत्याचे काहीच नाही, सत्याचे तुकडे तुकडेसुद्धा सापडले नाही, कारण एवढा मोठा स्फोट त्यांना इमानाचा केला. तर मित्रांनो, फक्त स्फोट झाला नाही तर एका आईचा लेक हरवला, एका बहिणीचा भाऊ हरवला, एका मंजूचा नवरा हरवला. तर हे सर्वजण आता फक्त आर्यननाच केलं आणि ते आर्यन असं केलं की आपल्याला कोणीच बघू शकत नाही. तर मित्रांनो, आर्यननं असा खेळ केला आणि खेळ केल्याच्या बाद आर्यन डबल त्यांना रडूसुद्धा रागू लागला. रडायलासुद्धा त्याच्याकडून तयार झाला. आर्यनने सत्याला गमवलं आणि रडायला असा लागला की, तर मित्रांनो, कोणही म्हणन की आर्यनचा हिच्यामध्ये हातच नाही. पण आता हे मंजूला आणि मंजूच्या देराला कळल्यावर आता आर्यनचे काय हाल होतील हे आता आर्यनला काय माहिती पुढं. तर मित्रांनो, आता सत्य जे सर्वजणाला 5 मिनिटापूर्वी बोललेला होता की मी तिकडे गेल्यावरती तुम्हाला फोन करतो आणि सर्व काही सांगतो. आणि त्या गाडी पुसणाऱ्या नोकरलासुद्धा सांगितलं होतं की संशयिक माणूस असला म्हणजे कोणी बी ओळखीचं असलं तर मला एक फोन करायचा आणि ताबडतोब करायचा. असं संशयिक माणूस आहे बा दादा, इथे सत्यदादा असं म्हणायचं. तर मित्रांनो, तो आपल्या मंजूला म्हणला होता की देवापुढं दिवा लावून घेऊ आपण दोघंजणं. देवापुढचा दिवा इजला होता. तर मंजू म्हणली होती काहीतरी संकट येणार, तर सत्याने ते ऐकलं नाही. सत्य म्हणाला परत एकदा आपण दिवा लावू आणि मला जावंच लागन, वाघमारे मॅडम मला जावंच लागन, असा सत्य म्हणाला. आणि सत्या घराच्या बाहेर पडला. आईला 2 शब्द बोलला. आईला म्हणाला की आई मी तिकडं पोहोचल्यावर तुला कॉल करतो. आणि आई म्हणाली बाळा मला सत्या कॉल कर. असं बोलताच आईच्या पायासुद्धा पडला आणि शेवटची पाया पडला आणि शेवटची आईची भेट आणि शेवटची मंजूची भेट अशी सत्याने घेतली. आणि अखेर सत्याने हे जगामधून निरोप घेतला, कारण ते हेलिकॉप्टरचा क्रॅश झाला आणि ते हेलिकॉप्टर मधातच म्हणजे ओवरच फुटलं आणि हे सत्याचा हे झालं. तर आता मंजूला वाटलं नव्हतं की आपली शेवटची भेट असेल आणि शेवटचं पानं असेल आपल्या सत्याची. आणि आपल्या सत्याच्या बहिणीला बी वाटलं नव्हतं की आता शेवटची भेट आहे की सत्य आपल्याला इथून पुढं भेटणार नाही. असं काही हिला बी सत्याच्या बहिणीला सुद्धा काही वाटलं नाही. कारण मित्रांनो, तुम्हाला तर माहिती नाही तिचा खेळ. 2 मिनिटाच्या अगोदर सत्या घराबाहेर गेला आणि काहीच नाही, 2 मिनिटं विमानामध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसला आणि हेलिकॉप्टर काही थोड्या अंतरावरती गेला आणि हेलिकॉप्टरचा क्रॅश झाला म्हणजे हेलिकॉप्टर मोठ्यानं फुटलं. तर आईला सुद्धा वाटलं नाही की आता आपला लेक आपल्यामधून गेलेला आहे. ते सर्वजण घरामध्ये काम करत असतात, पण आर्यन फक्त एका फोनाची वाट बघत होता की आर्यनला वाटत होतं की केव्हा येतो माझ्या माणसाचा फोन आणि केव्हा सांगतील मला माणसं आम्ही सत्याचा तमान. सत्या आज हे दुनियामध्ये राहिला नाही. तर सत्याच्या आर्यनच्या मोबाईलवरती एक मोबाईल वाजला आणि ते घंटी वाजली. ती आर्यननं ते मोबाईल घेतला आणि एक शब्द तिकून फक्त आवाज आला की सत्याचं काम खलास झालं. एवढाही शब्द ऐकून आर्यन खुश झाला. नंतर आर्यन म्हणतो तुमचे पैसे भेटेल आणि तिकून माणूस म्हणतो की तुम्ही न्यूज बघा, न्यूजमध्ये खरं आहे की नाही खोटं, एवढं सांगून आणि आर्यन फोन ठेवतो आणि आर्यन घराच्या बाहेर येतो म्हणतो फक्त आता मंजू माझीच होणार, असं म्हणून इथला मनामध्ये खुश होतो. आणि खुश झाल्याच्या बाद तो घरामध्ये पळत जातो आणि आई आणि
आई आणि मंजू हे सांगतो, यांना हाका मारतो आणि हाका मारून बळवतो आणि टी व्ही चालू करून त्यांना न्यूजसुद्धा दाखवतो. तर आईने न्यूज बघितल्या म्हणजे आईनं ती बातमी ऐकल्या आईच्या डायरेक्ट अखेरच्या डोळ्यातून पाणी आलं आणि पाणी आल्याच्या बाद आई मोठ्या मोठ्याने रडू लागली आणि मंजूसुद्धा रडू लागली. मंजू म्हणते, नाही ग आई, आपला सत्या नसन ते हेलिकॉप्टरमध्ये, हे खोटी बातमी, हे असं मंजू म्हणू रडू लागली. आणि मंजू आपली सत्याची बहीणसुद्धा मोठ्या मोठ्याने रडू लागली. तिथल्यामध्ये सत्याचा भाऊ येतो आणि दादा दादा म्हणून रडायला सुद्धा लागतो. तर काय सांगा मित्रांनो, एका आईचा लेक हरवला, एका बहिणीचा भाऊ हरवला, एका भावाचा भाऊ हरवला. तर आपल्या ह्या मालिकामध्ये आता इथून पुढं सत्याचं कॅरेक्टर कधीच दिसणार नाही, कारण सत्याचं कॅरेक्टर आता कधी येणार, का येणार हे तर मला काहीतरी माहिती नाही. तर मला माहिती पडतात तुमच्यासाठी एक ब्लॉग मी नक्की व्हिडिओ प्रोमो घेऊन येईन. तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा लगेच. धन्यवाद.